राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आरक्षणावर भाष्य करताना मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही, इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत, यासाठी काही जण टोकाची भूमिका घेत आहेत, मुंबईत येण्याची भाषा करत आहेत, कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करेल त्याचा मुलाहिजा ठेवला जाणार नाही, कुणीही कायद्यापेक्षा मोठा नाही, असा कडक इशारा अजित पवार यांनी मराठ्यांना दिला आहे। त्यांच्या या वक्तव्याचा सकल मराठा समाजाच्या वतीनं राज्यात संताप व्यक्त केला जात आहे। याच पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरातील दसरा चौकात सकल मराठा समाजाच्या वतीनं बैठक घेण्यात आली। या बैठकीत सकल मराठा समाज अजित पवारांवर ताशेरे ओढताना पाहायला मिळत आहे। मराठा समाज आता अशा पोकळ धमक्यांना घाबरत नाही। सकल मराठा समाजाचा मोर्चा मुंबईला 26 जानेवारीला धडकणारच, तयारीत राहा, असा कडक इशारा मराठा समाजाचे कार्यकर्ता वसंत मुळीक आणि बाबा इंदुलकर यांनी अजित पवार यांना दिलाय। मोर्चाच्या रूपानं शांतता म्हणजे काय आहे हे जगाला दाखवून दिलेलं आहे। त्या मराठा योद्धा जरांगे पाटील मुंबईला आरक्षण घेण्यासाठीच जाणार आहे। आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही, तिथं राहणार आहोत। आणि हा मोर्चा किंवा हा जी आमची वारी आहे ही अत्यंत शांततेने होणार आहे, अशा पद्धतीनं सांगून देखील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जे अकलेचे तारे ओढलेले आहेत हे अत्यंत चुकीचे आहेत। त्यांनी असं सांगितले की कायदा सुव्यवस्था जर बिघडली तर आम्ही मुलाहिजा ठेवणार नाही आहे। अरे कुणाला बोलताय? ज्या मराठा समाजानं आपल्या हक्कासाठी मुंबईला येण्याचं ठरवलेलं आहे आणि कुठलीही मागणी जर आपली असेल अंतिम ही मुंबईतच सचिवालयासमोर मागायची असते, अशा वेळेला मराठा समाजाला कोण धमकी देत असेल तर मराठा समाज अशा धमकीला भिणार नाही आहे। आणि पुन्हा त्याच ताकदीनं मराठा कोट्यावधीनं मुंबईत आल्याशिवाय राहणार नाही आणि त्यावेळी या अजितदादांचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही आहेत। बघतो आम्हाला कोण अडवतं ते, आम्ही मुंबईला जाणारच आहोत।